चाल बापा पटपट चहा नाश्ता बनवतो, सगळ्याला देतो आणि दुकानात जातो बापा. दुकान खोलतो. साफसूफ बी करायला लागते, पहिले साफसफाई करून दिवाबत्ती लावून देतो. तिथं बी सकाळी सकाळीच बरं वाटतं सगळं. दिवाबत्ती साफसफाई. काय बनवू आता? चल पोहाच बनवतो. आलू पोहा मस्त, कांदा बी जास्त टाकून मस्त लागन. तिखट वखट रात्री गोड गोड खाल्लं सगळं ना. आता मस्त तिखट जास्त मिरची टाकून तिखट वखट आलू पोहा बनवतो मस्त. ललिता ताई सोडा, मी नाश्ता बनवतो. हे काय लिहाली रे बाबा इथं आता? मग बोलली तर म्हणते बोलते बोलते. ललिता ताई मी बनवतो नाश्ता, तुम्ही बसा ना बाहेर. बसा ना बाहेर, मी बनवतो नाश्ता मी. हे पाय काजल, मला तुझ्या संग बोलायची इच्छा नाही आणि माझ्या संग बोलू नको. माझ्या संग बोलू नको. मला माय काम आहे रोजचं. चहा नाश्ता करतो मी, बनवतो, सगळ्याला देतो, दुकानात जातो. मला माय काम करू दे. जाय तू तुझं काम कर, आपलं दुसरं काम पाय. माझ्या संग बोलू नको फालतू. माझा दिमाग खराब करू नको सकाळी सकाळी. ललिता ताई काऊन काय झालं? ललिता ताई काऊन नाही बोलत तुम्ही? तुम्ही माझ्या संग बोलत काऊन नाही? आता झालं ना, आता येईन माफी बी तर मागितली तुम्हाला आणि तुम्ही बी तर म्हटलं हो माफ केलं. मग माझ्या संग काय दुश्मनी? माझ्या संग काय दुश्मनी? आपल्या दोघीतली गोष्ट होती. मी बोलली होती तुला, तर नवऱ्याजवळ सांगायची काय गरज होती तुला? त्याच्याजवळ सांगायची तुला गरज काय होती? हा, दोघीतल्या गोष्टी तू नवऱ्याजवळ जाऊन सांगतो, मग त्या संग बोलायची काय गरज मला? आता दोघी आपण बहिणी बहिणी सारख्या. हा, काही बी मी तुला बोलली, तू मला बोलली. तू नाही बोलली मला, तू इथं बोलली मला, मग मी नाही सांगितली नवऱ्याला. उलीचं बोललं तर नवऱ्याजवळ जाऊन सांगता. त्याच्यापेक्षा आता का नाही मी कानाला खडा लावला. काजल मी तुझ्या संग बोलतच नाही बिलकुल. तुला काही म्हणतही नाही आणि त्या संग बोलतही नाही. माझं काम मला करू दे बस. जाय तू. ललिता ताई पण म्या कधी द्यायला सांगितलंच नव्हतं. आता तुम्ही रात्री बोलल्या होत्या, दिवस सकाळी बोलल्या होत्या, तर माझं मन थोडंसं उदास झालं होतं. ते तेच विचारत होते काय झालं काय झालं. मी मग सहजच सांगितलं त्याला. असं नाही म्हटलं तुम्ही जाणं झगडा करा. मी ना ते त्याला थांबवली का जाऊ नका जाऊ नका, बोल नका बोल नका. त्यानंच नाही ऐकलं मला. डायरेक्ट बोलायला चालले तुम्हाला. मी तर सहजच सांगितली त्याला का असं न असं झालं म्हणून मला. म्हणून तुले मी काय कट्टी केली होती त्या संग? मी तर बोलली होती फक्त थोडीशी तुले का अंधारात धस्त खोलीत धस्त. मग तुला उदास वाटत होतं तर माझ्यावर येते, मला बोलती, अजून कामं करते, बिंदू ताई संग बोलते. आता बाई होत्या घरामध्ये, घरामध्ये लेकरं आहे, एकटी जाऊन बसायची काय गरज होती तुले? हा, एकटी जाऊन धुमसासारखी बसली तिथं. बापूजीला वाटलं का खूप बोलली बाबा माय वहिनी मा बायकोले. हा, असं वाटलं. माई चूक झाली ना ललिता ताई, माई चूक झाली. मी त्याला सांगितलं. आता मी हे चूक कधी नाही करणार ना ललिता ताई. तुम्ही आता जा, तुम्ही बाहेर, मी मस्त नाश्ता बनवतो. नाही माया मला काम करू दे. आज बनवशील, उद्या तर माया मलाच करायला लागेल का नाही? हा, आजच्या दिवस तर करू द्या ताई, आजच्या दिवस तर करतो मी. आणि ताई मला माहित झालं का साडीचं दुकान ओपन केलं तुम्ही? हो केलं ना. काऊन करू नाही? केलं. मी घरचे काम करतो, दुकान हे पाहतो. मस्त चांगलं केलं ताई. मी विचारच करत होती का असं काही करावं असं काही करावं, पण विचारच करत राहा लागते का? मी नाही विचार करत. जे मनात आला ते पटकन करून घेतो. मी नाही विचार करत बसत. जा आता बस बाहेर बा, जा दुसरे काम पाय. करू दे, बनू दे मला चहा नाश्ता पटपट. झालं का काजल? बनवलं का नाश्ता? लवकरच बनवली 5 मिनिटात? नाही ना हो, मी कुठं बनवला, ललिता ताई करून राहिल्या. तर मग तुले बनवायला पाहिजे होतं ना. ललिता वहिनीले म्हणता नाही आलं तुले? वहिनी तुम्ही बाहेरच बसा, मी बनवतो नाश्ता आज म्हणून. त्या बनवत दिसल्या तुले तर तू उभी मुगी येऊन गेली का? अशा नसतं मग बोलते तुले वहिनी. म्हटलं मी त्याला, लय म्हटलं मी त्याला मी नाश्ता बनवतो, तर नाही बोलल्याच नाही पहिले तर माझ्या संग. मग मी म्हटलं काऊन ताई काऊन नाही बोलून राहिला? तर येईन तर माफी बी मागितली, तुम्ही बी तर माफ केलं म्हटलं. तरी माझ्या संग काऊन नाही बोलून राहिल्या म्हटलं तुम्ही? तर म्हणते मला तुझ्या संग बोलायची काही इच्छा नाही ना, काही नाही म्हणते, जाय म्हणे इथून म्हणे, असं बोलल्या मला. आता मी माफी मागितल्यावर बी वहिनीला एवढी अकड सोबत नाही. आता बोलायला पाहिजे. म्हटलं माफी तर मागितली म्हटलं त्यानं. तर म्हणे तुला त्याच्याजवळ सांगायची काय गरज होती म्हणे? आपल्या दोघीतली गोष्ट त्याच्याजवळ कायले जाऊन सांगितली म्हणे तुला? म्हणे त्याला वाटलं म्हणे का खूप बोलली असेल बाबा, म्हणून मी आता त्यासमोर बोलत नाही, तुला काही म्हणत नाही म्हणे. उलीच्या नवऱ्याजवळ जाऊन सांगतो म्हणे, अशा म्हणे. मग तरी म्हणते जा बसा बाहेर, मीच बनवतो आज नाश्ता. इथं आलं का नाश्ता, आता आपण तिकडे दोघं राहतो, इकडे आलं 2-3 दिवसासाठी का नाश्ता स्वयंपाक तूच करत जाय काजल. नाही करू दिलं ना त्या वहिनीने तुमच्यावाल्या, करूच नाही दिलं ना. नाहीच म्हणते, माय मध्ये करू दे म्हणते, करू दे म्हणे. आज करशील ना, उद्या मीच करन म्हणे, अजून म्हणे उद्या कोण करन म्हणे, दुकानात जातो म्हणे अजून म्हणे. मग अशा म्हणे. मग येऊन गेली बा. मग मी काय जबरदस्ती का करू? आता काही जास्त भांडण करू का मी? जाऊ दे काजल, बरं राहू दे. किती झालं तरी आपल्याच घरचेच आहे. जाऊ दे. किती दिवस त्या वहिनी असं रागत राहील तुझ्या? हा, आज नाही उद्या तर बोलतीनच. जाऊ दे, आता बोलल्या ना पण तुला सांगा. बोलल्या पण असंच उंदशी तर बोलल्या, सरळ नाही बोलल्या. राहू दे. नाही तर नाही लेखाले. बिंदू वहिनी तर चांगलं बोलते तुला सांगा. बिंदू वहिनी, आई. हा, बिंदुताईचा काही प्रश्न नाही. बिंदुताई काम केलं नाही केलं तरी बिंदुताई चांगलेच बोलते, आई बी बोलते. झालं तर मग एक वहिनी नाही बोलन तर काही फरक पडन का? चल आता केली का तयारी? आता चालतं राहतं. मी नाही तर मग आजच्या दिवस अजून मी येतो मग ऑफिसमधून. मी संध्याकाळी येऊन जातो 10 वाजता तरी. ठीक आहे
आहे ना, राह तुम्ही आजचे दिवस. या तुम्ही मग रातच्याने या, मग उद्या, मग नाही तर मग सोमवारी चाललो जाऊ मग आपण दोघं सकाळीच. नाही तुम्ही मग कामावर, तुम्ही ऑफिसला चालले जा, मला घरी सोडून द्यायचा. हो तसंच करू. चल आता नाश्ता बनवते का वहिनीचा? नाश्ता करूनच जातो. टिफिन टिफिन करणं मग बनवणं मग पटपट माझं माया. हा हो टिफिन बनवतो. बरं आई, चाल मी बी चाललो ऑफिसले. तू एकटाच चालला? काजलले नाही नेत काय? वापस येशील काय? राहू देतो म्हणतो आजच्या दिवस अजून तिथे. उद्या रविवार आहे तर मग सोमवारी सकाळी चाललो जाऊ. उद्या मला सुट्टी आहे. मी उद्या दिवसभर कधीचा, तर आज मी जातो आणि येऊन जातो 9-10 वाजेपर्यंत येऊन जातो. मी तिला राहू देतो. मग सोमवारी सकाळी आम्ही दोघे चाललो जाऊ. आता बाई झाले भांडे कुंडे घासून सगळं झालं, सगळ्याचे चहा पाणी भांडे कुंडे घासून ठेवले आणि मी स्वयंपाक घरात बी साफ केला पुरा. हो चांगलं केलं ना. तर चालली मी आता, दुकान खोलतो. हो जा. वहिनी कसं काय दुकान? मस्त चालते? चांगलं सगळं ठीक आहे ना? काही काम पडन तर मला सांगा. काही काम नाही पडत बापूजी, आहेत नाही तुमचे भाऊ आहे ना इथं, सगळेच आहे. भाऊजी आहे, मामाजी आहे. तुमचं काय काम पडते मला? काही नाही, माझं दुकान मस्त झक्काच आहे, एकदम टापटीप. नाही आता बाई? हो नाही, माल ती आणायचं राहिलं तर सांगा म्हटलं मला. नाही तुम्हाला काय नाही सांगू. आता आम्ही आणला त्या दिवशी माल, तर 5 लाखाचा माल भरला. आम्ही दोघंच गेलो होतो, तुमचे भाऊ ना मी. तुम्हाला काम सोडून तुम्ही माझ्या संग माला नाही आण काय? मग म्हणून मी कमी पडतं तर आम्ही करून घेतो. आता तुम्ही तुमचं पहा. पैसे बाबांना दिले असं माल आणाले? मामाजीने थोडे पैसे दिले. लोन घेतलं मी, 5 लाखाचं लोन उचललं मी. बलावर केलं मी ते. मी कोणाचा 1 रुपया नाही घेतला. नाही आता बाई? हो हो हो. बरं आता बाई चला, येतो मग मी बात लवकर तिकडून 1 वाजता. जाय ना बापा जाय. आई, वहिनीनं लोन उचललं? कायच्या भरोशावर उचललं वहिनीनं लोन? पर्सनल लोन तर वहिनी काही करत नाही, काही नाही. पर्सनल लोन तर असं 5 लाखाचं कोणतं बँक देत नाही. काय 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 कायच्या वर लोन उचललं वहिनीनं? किराणा दुकानावर लोन उचललं. किराणा दुकान दाखवलं तर त्याच्यावर लोन घेतलं आहे ते तिनं. असं आई, पाहिजे बरोबर. लोन भरणं झालं तर बरं, नाही तर किराणा दुकान बी चाललं जाईल. सील लावतात मग ते लोक बँकवाले. अगर लोन भरलं नाही तर 2-4 हप्ते थकले ना तर सील लावून देतात. दुकान, किराणा दुकान बी चाललं जाईल आणि ते साडीचं दुकान बी चाललं जाईल. म्हणते बापा ते करतो म्हणते, मी चुकवतो म्हणते. बरोबर आता करतो म्हणते तर कर बाबा म्हणले. त्या बाबाने मंजुरी देऊन गेली, करा सुनबाई म्हणे. आता करतो म्हणते तर काय, चालून तर राहिलं म्हणते, साजरं चालून राहिलं म्हणते दुकान. करते ते, चुकवते लोन घेऊन सगळं. चांगलं आहे. पाहिजे नाही चुकून झालं ना तर दुकान बंद होऊ देतो, पण बाबाला पैसे नको देऊ देतो. नाही ते बाबा पैसे नाही देत. ते बाबा कायले पैसे देतील? त्याला मी पहिलेच म्हटलं तिले दुकान टाकून देऊ नका. त्यानं मनाच केलं होतं, पण हिनं जबरदस्ती करे ना. मामाजी तुम्ही फक्त मला मंजुरी द्या, फक्त मंजुरी द्या, मी करतो. तर तिला मंजुरी दिली आहे. फक्त पैसा घ्यायचा नाही. गेलं तर ते किराणा दुकान गेलं तर चालते, पैसा घ्यायचा नाही. आपल्या हाय शेतीवाडी लय मोठी. हो ना. बरं आहे, ठीक आहे, मी चाललो. हो लवकरात लवकर येऊन जातो तिकडून पाण्या पावसाचा. हो. जडले मा दुकानाले. माझे दुकान पाहून पाहिले तर आले बी नाही, तसेच जडले. असं माहीत झालं ना ते दुकान टाकलं ललितानं. 2घही जण जडले, जडकुकड्या वानाचे. ते काजल बी कालपासून आली, पण असं नाही म्हटलं जरासं ताई मी येतो बरं तुमचं दुकान पावाले. आणि तशी आली बी नाही. आणि ह्या बी जरासं नाही आला दुकान पावाले. का बा वहिनी कसं दुकान टाकलं तर पाहतो. आताही गेला, पण जाता जाता इथूनच तर जाते ना रस्त्यानं. तिकडूनच जाता जाता जरासं दुकानात पाहतो बा. जडण झाली ना त्याला, मग कसे येतील पावाले? म्हणतो बाबा न दिले का पैसे? तुमचे बाबा कायले पैसे देतील? मा बलावर करून राहिली, मी चेक करून राहिली ते. बाबांना दिले का पैसे? या दोघांपेक्षा तर ते मोहन भाऊजी आणि बिंदुताई चांगले आहे. बिंदुताई तरी मदत करते, जरा रात्यानं भांडे घासू लागाले मदत करते. थोडी ना थोडी तर मदत करते. ह्या तरी किती मनानं चांगले आहे. पण हे दोघंचे दोघंही कपटी आहे, जड कुकड्यावानाचे कपटी. जडतेत मला. जडानं म्हणा किती जडतात जडात. जेवढे हे जडन ना तेवढी मी उजडन. जडणाऱ्याला जडू देतो मी, माझा उद्देश सोडत नाही मी. आता हे दुकान तर चालूनच राहिलं, याच्या समोर अजून दुसरं दुकान टाकतो. अजून किती जडतात माहीतच पडते. जड खाक होता का राख होता तर म्हणतो. जड कुकड्यावानाचे स्वतः कोणतं काही होत नाही, दुसरे करते तर त्याला जडते. आपल्याला जडते, दुसरे लोक तर दूरच राहते. घरच्याला जडते. आमच्यानं होत नाही म्हणते, हे कसं करते म्हणते, हे कशी करते म्हणते, म्हणून जडते. जाऊ दे तिकडे, जडू दे. त्याच्यानं माया काय दिमाग खराब करू. हे दोघं आले का माझा दिमागच खराब होते. आता मस्त दिवा गिवा लावतो आता, मस्त धूप बत्ती. तर माचीसही नाही आहे. येता माचीस आणायला पाहिजे होती मी. आता त्या दिवशी एक आणली होती मी, ते संपली. आठवण नाही संपली म्हणून जातो घरी पटकन माचीस घेऊन येतो. आता ह्या तर गेला, हे असं खोलीत बसली.
नाही तर असं स्वयंपाकात आता त्यानं सांगलं असं तिले आता गेलो का खोलीत नको बसत जाऊ, स्वयंपाक करत जाय, नाश्ता बनवत जाय. तर मोठी येते म्हणता म्हणत आणा मी करतो. मग मा पहिलेच उठून नाही करायला पाहिजे होतं, पहिलेच नाही बनवायला पाहिजे होतं. करायचं होतं तर बयाच करते ते बी इत्री. अमाय तुम्ही आता काय लिहिलं दुकानात? मी रात्री म्हणतो तुम्हाला, रात्री येत जा. दिवसानं तर मी राहतो, आता आले ना मी घरून, चहा नाश्ता भांडे कुंडे घासून स्वयंपाक घर पुरं साफ करून आली मी. आता काय लिहिले तुम्ही दुकानात? सहज चालू बोलली आहे आपल्या किराणा दुकानात. म्हटलं जाऊ पहा कसं करतो काय करतो. आल्याबरोबर धूपबत्ती की लावली, अगरबत्ती दिवा लावली. आल्याबरोबर पहिले दुकानात अगरबत्ती दिवा लावत जाय. आली आता जमते मी, आता गेली दिवा लावायला अगरबत्ती लावायला तर माचीच आणतो आता घरून काय आपल्या दुकानातून घेऊन ये ना, एक पाकिट घेऊन, एक बंडल घेऊन ये. नाही दुकानातला नाही, घरूनच आणतो. दुकानातूनच घरी नेलं. एक माचीची डब्बी आणली ना बंडलातून, तर पुरते मला 8 दिवस. आता आपल्या किराणा दुकानातलं का घरी चालन ना, माझ्या दुकानात चालन काय? घरचंच आणतो मी. बरं मी थांबतो दुकानात, मग जा घेऊन ये. हो. आणि गेला तुमचा भाऊ कामावर ड्युटीवर? तर गेला तर मग जाऊ दे ना, तुला काय झालं? पण गेला तर त्याच्या ऑफिसवर गेला तो. पण तुमच्या भावानं जराही दुकानात येऊन पाहिलं नाही, कालपासून आला. पण असं नाही, कसं दुकान आहे साडीचं, कसं लावलं, कसं जराही नाही येऊन पाहिलं. ते काजल बी नाही आली, जैले ते तुमचे भाऊ जैला मा दुकानाला, म्हणून तर येऊन नाही पाहिलं. आता गेला पण जाता जाता पाहणं ना तो. काय म्हणते अजून? बाबानं पैसे दिले काय म्हणते? पहा किती जडकुकडा आहे. जाऊ दे राहू दे, काही बी असो. तू कायले फालतूच्या सकाळी गोष्टी करून राहिली. जा माची सांग आणि अगरबत्ती लाव, दिवा लाव, धूपबत्ती लाव. ज्याच्यातलं मनातलं तुले समजलं का? बोलले का ते तोंडावर तुझ्या? काही बोलत राहते कोणाला बी. येईल तर बस, यायचा भाऊ चांगलाच वाटतं. किती बी त्याच्या मनातलं कपट यायला समजतच नाही ना. चांगला आहे म्हणते मा भाऊ, जडकुकड्या वानाचा आहे. त्याच्याबरोबर त्याची बायको तशीच आहे, जशाला तसेच आहे ते दोघं. लवकर येतो. केली होती व दर्शूची माय पूर्णाचं केली होती काय? हो केली होती बा. आणली होती याच्याच दुकानातून, आणली होती समोताबाईच्या दुकानातून. अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणली होती, केली मी. जायफळ आणली होती, इलायची, खोबरं केस, डालडा आणली, केलं होतं बापा. हो काय? इथूनच घेऊन आली होती काय? थोडंसं महाग देत असेल ना गं, आपण तिकडून बाजारातून आणतो त्याच्यापेक्षा 1-2 रुपये महाग घेत असेल ना, जास्त घेत असेल ना? नाही तेवढंच. हो काय? मी म्हणतो का 1-2 रुपये जास्त घेते का? मी आणतच नाही बापा. मी एखादी अर्जंट पडलं साबण सुबन तवाच घेतो, नाही तर येईन मास्तरनं आणलं होतं तिकडून किराणा पोळ्याचा भरपूर थैले भरून आणले होते किराणा. मी आणतो बापा, मी इथून सौदा घेऊन येतो थोडंसं. काय तिकडे जाऊ म्हणतो, तिकडे गेलं तर आपण लय मोठा. तुम्ही आता थैले भरून आणता म्हणून तिकून आणता, मी काय कुठून थैले भरून आणू एवढे? मला थोडासा सौदा लागते, 2-4 वस्तू मी इथूनच घेऊन घेतो. घेऊन घेत जा. पाय ना समोताबाईच्या सुना, 3 सुना 3 रंगाच्या आहे नाही? हो, एक तिकडे राहते, एक घरामध्ये कामच करत राहते, आणि एक पैसा कमावायचा पाहिजे. हो ते पागल आहे ते बिंदू मॅटवानाची. एवढी शिकली सवरली असून निरा घरातलेच कामं करत राहते. घरातलेच कामं तिला सर्व येते बरं. नर्सिंगचा कोर्स केला आहे तिनं. तिला केक बनवता येते, तिला सगळं येते, तिला बुनाई कढाई सारं येते तिला. पण तरी काय माहित कशा मठ बुद्धीची आहे गडे ते. निरा घरचंच कामं करत राहते. घरचेच कामं केल्यानं काय भेटून होती तिच्यापेक्षा तर हे समोर चालली जाईन, दलिता समोर चालली जाईन, भंबाट पैसा जमा करून घेईन. घरचं एक काम नाही करू लागत असं तिला. याची दुकानात जाऊन बसत असं पैसा कमावून घेईन आणि मस्त दुसऱ्या इकडे घर घेऊन घेईन. नवरा बायकोन लेकरू दोघंच राहतील, आणि हे गद्यावानी करतच राहीन त्याच्या घरामध्ये. गधी आहे बिंदू, गधी. एवढी शिकली सवरली तरी दिमाग नाही आहे गद्यावानाची. असंही एवढे मठ दिमागाच्या नाही पाहिजे बापा सुना, चांगल्या हुशार दिमागाच्या पाहिजे. घरातच निरा घरातलेच काम, लेकरून घरातले काम सासू सासऱ्याचं करत राहते. मी काय नाही मैसून नाही करत. मैसून कशी ड्युटी करते? इले सगळं येते मी तरी निरा घरातलंच करत राहते. अशाने तिची बुद्धी अजून जब्बरून जाईल. म्याड आहे बिंदू, काही कामाची नाही. आता भेटून ना तिला म्हणूनच मी काय म्याडपणा करून राहिली हो म्हणून. मंजुळाबाई ललिता दुकानात चालू केलं का दुकान? अमाय ललिता कधी आली वा? आताच आली मंजुळा काकू. मी तुम्ही जेव्हा बिंदू ताईले गधी म्हणत होत्या ना, म्याड म्हणत होत्या ना, जब्बर दिमागाची म्हणत होत्या ना, तेव्हाच आली मी. ऐकली मी, सगळं ऐकली मी. हो तर काय गलत बोलली मी? काय चुकीचं बोलली आहे ना का तुझी जाऊ? मन दिमागाची मठ, एवढी शिकली सवरली असून सगळे येते तरी घरातलेच कामं करत राहते. हा तर घर चालवते, घर चालून राहिल्या त्या पूर्ण. जेव्हा मी बी नाही आली होती ना, त्या एकट्याच होत्या. तर पूर्ण घर त्यानं बांधून ठेवलं, पूर्ण घर त्यानं सांभाळलं. त्यानं त्या मठ दिमागाच्या नाही, त्या समजदारीच्या आहेत त्या. मठ दिमागाच्या गधी म्हणून राहिल्या त्याने. काय ना गधी आहे त्या, काय ना गधी आहे माझं, काय ना गधी आहे. सगळं घर सांभाळून घेतलं, आणि घर सांभाळणारे गध म्हणते का? एक तुमची सून तुमचं करत नाही, एक सासू सासऱ्याचं करत नाही, आणि माझं सहारायचं करते. तर गधी आहे का? ते करते ते, जे करते ते कधी राहते का? घरातले काम करते ते कधी राहते का? मग तू काऊन नाही करत? तू काऊन बाहेर पळतं? कधी किराणा दुकान टाकतं, कधी भाड्यानं जातं, आता कधी आता साडीचं दुकान टाकली. तू काऊन नाही करत मग घरचं?
सगळ्याची समजदारी अलग अलग राहते मंजुळा काकू, आणि सगळ्याचे दिमाग अलग अलग राहते. मी काय घरचं करत नाही का? मी घरचं बी करतो आणि बाहेरचं बी करतो. बिंदुताईची पोरगी लहान आहे, माझा पोरगा जरासं मोठा आहे म्हणून मी करतो. आणि मी दुकान टाकलं तर माकून झालं नव्हतं, तर आता धेरेचे बाबा बसते दुकानामध्ये. आता माझा पोरगा जरासं राहते खेळते तर करतो मी. होते मी चहा नाश्ता करून स्वयंपाक पाणी करून मी करतो दुकान. आणि बिंदुताई थोडीशी मदत बी करते मला. एवढ्या समजदारीच्या आहे आमच्या बिंदुताई. हो तर अशा बोलून राहिल्या, गधी म्हणून राहिल्या त्याले. गधी तर तुम्ही हा तिथं सुनीपाशी जाऊन गध्यासारखे कामं केले आणि आल्या पोयत मग सुनीनं बेइज्जती केली तर. आणि आमच्या देखत सुनीने एक झापड मारली तुम्हाला तरी तर तुम्ही तर गध्या, तुम्ही गध्या जास्त तर गध्या तुम्ही आहे. आणि बिंदुताईले म्हणून राहिल्या गधी म्हणून. ओय जराशी अवकात मंदिर आहे. मायानं माया सुनीचं काढू नको. माय सुनीचं काही बी राहे. मी तुले नाही बोलली, मी तुले नाही बोलली, मी बिंदुले बोलली. तुले बोलली असेल तर सांग. सुनीचं मायानं काढून राहिली तर मायसूर काही बी कशी बी करून राहिली. हो पैसा कमावून राहिली. मंजुळा काकू जिंदगी म्हणजे पैसा कमावणंच नाहीये, परिवार कमावणं बी आहे. ते माई बिंदुताई करते, परिवार कमावून ठेवला, परिवार जोडून ठेवला त्यानं. घरातले काम केले म्हणजे काय खराब राहते का? मनबुद्धी राहते काय? घरातले काम केले, एखादी सून समजा घरचंच करत राहिली, घरचंच केलं तर ते काय मनबुद्धी राहते काय? हा त्याला घर जोडणं हाय त्याला म्हणून त्या करतात, नाही तर त्या करू नाही शकत का? त्या बी काही बी करू शकते. काऊन व काय झालं व ललिता? मंजुळा काऊन? पहा समोताबाई, पहा कशी बोलते तुमची सून, पहा कशी बोलते. मा सुनीचं माया काढते. काऊन वा ललिता, तू दुकानात गेली होती तू? हा निरा झगडे येईन ते काय तुले दम नाही पचत? आता बाई मी दुकानात गेली होती, माचीच संपली म्हणून मी येत होती. तर या दोघी जणी काय गोष्टी करत होत्या. बिंदुताई गधी आहे म्हणते, तिला काही समजत नाही म्हणते. म्याड होण्याची म्हणते. बिंदुताई म्याड आहे का? गधी आहे का? घरचंच करत राहते म्हणते. एवढी शिकली सवरली अजून काही फायदा नाही म्हणते. घरचं केलं म्हणजे म्याड राहते का? हो बिंदुताई, तुम्ही घरचेच कामं करता, तुम्ही हाऊसवाईफ बनून राहिल्या आहे तर तुम्ही म्याड आहे, तुम्ही गधी आहे म्हणून करता. मी काही गधी आहे म्हणून करत नाही काही. मी समजते मला घरचंही तर कोण केलंच पाहिजे. घरचं कोण करण? काय मंजुळा काकू घरचं कोण करण मग? हा सगळ्या सुना ड्युटीवर नोकऱ्यावर चालल्या गेल्या तर घरचं कोण करण? सासूबाई? आता बाई तुम्ही करण का मग घरचं? मंजुळा तुला असं बोलणं शोभलं नाही. हो ते बिंदू मैसून होय, बिंदू होय म्हणून माय घर जाग्यावर आहे आता. सगळ्यात पहिले तेच आले. पुऱ्या घराचं पुऱ्या खटल्याचं तिनं केलं. हो ते का खराब गधी नाही, गधी आहे म्हणून नाही केलं तिनं, समजदार आहे म्हणून केलं तिनं. आताही करते ते, हिरसा हिरस करत नाही ते, आताही करते ती. बरं बापा समोताबाई चुकलंच माय. जे घरातले कामं करते हाऊसवाईफ राहते ते काही गधी नाही राहत, समजदार राहते म्हणून करते. चुकलंच बापा माया. बस